या ठिकाणी आम्ही आदनवळ्याच्या आडोशे वस्तीला खरंतर पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। खरंतर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी किती पिढ्या राहतो आपण? चार पिढ्या पत्रकार मित्रांनो, 4 पिढ्या राहतोय। ही बारीक बारीक पोरं खरंतर आमची या ठिकाणी शिक्षणासाठी आदनवळ्याला जातात आणि अशा प्रकारचं आम्हाला आता माहिती भेटले का बुवा काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये मीटिंग आहे, परंतु आम्ही या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी या अदानीचा निषेध करतो। आणि हा जो माझा समाज बांधव आहे, या ठिकाणी आमचे रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी आम्ही मागं पुढे पाहणार नाही। आज आम्ही या बारीक बारीक पोरांना पुढे नेणार आहोत उचलून आम्ही। तो जर प्रकल्प इथं आलं तर ही मुलं आमची काय खाणार आहेत? आजही आमची एवढी वाईट अवस्था आहे, ही घरं आमची कॅमेराची आहेत। आम्ही कोविड घातलेले या ठिकाणी लवकर या ठिकाणी आम्हाला रस्ता नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रस्ता मागतोय, रस्ता भेटत नाही आणि आता आम्हाला खरं तर अदानी रस्ता दाखवायला लागलाय इथून उठण्याचा। रस्ता तर भेटलाच नाही पृथ्वी निर्माण झाल्यापासून, पण आता आम्हाला म्हणतो ह्या रस्त्याने निघा तिकडं। आणि म्हणून या ठिकाणी माझा डायरेक्ट सर्व या आदिवासी बांधवांना, सर्व कार्यकर्त्यांना, सरपंचांना, आजी माझी पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी या संघर्षासाठी एकत्र या। पक्षाचे दोन्ही बाजूला ठेवा, परंतु या गोरगरीब जनतेला बाबा तुमचं वय किती आहे आता? कधीपासून राहत इथं? हा म्हणजे बघा, ते बाबाला ऐकू येत नाही। आज हे बाबा सारखा माणूस आज खरं तर रडतात, म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा। या ठिकाणी बारीक बारीक लहान लहान मुलं आहेत, त्या बाया माणसं या ठिकाणी आहेत। आम्ही खरं तर या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, माझा डायरेक्ट या अदानी का फदानी, या अदानी का फदानीला माझा इशारा आहे, इकडं तुम्ही मोजमापाला जर आले तर या ठिकाणी कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा आम्ही आता निषेध केलाय। कुठल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही, कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्या लहान लहान लेकरांचा प्रश्न आहे। आधी पोरं कुठे घेऊन जाणार आम्ही? काय खाणार आमची पोरं? ही कशी जगणार, कशी वाढणार? आज माणिकडो धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या, तुटपुंजे आम्हाला पैसे भेटले, गेले पैसे फिटले। आता लोक देशोधडी झाली, बनकर पाठव कामाला गेली। जुन्नर तालुक्यामध्ये धरण बांधलं, आंबेगाव तालुक्यामध्ये धरण बांधलं, खेड तालुक्यामध्ये धरण बांधलं। जेवढे पुणे जिल्ह्यात धरणं बांधल्यात ते आदिवासी भागामध्येच बांधलं। सगळे आमच्या आदिवासी धरणात बुडाले। आता राहिलंच कुठं? या डोंगर कपाला जगतात, कंदमुळं खाऊन कुठंतरी कष्ट करून, बनकर पाठव मजूर करून। तर आज त्या लोकांना आमच्या खरं तर देशोधडी करण्याचं काम हे अदानीची कंपनी करायला लागली आहे। म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरायचं नाही, तुमच्या पाठीचे आदिवासी वादळ आहे। या ठिकाणी रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, मागं पुढं पाहायचं नाही। पार या कुठेतरी घरावरची दांडकी घेऊ, हातामध्ये दांडकी घ्या, हातामध्ये दगड घ्या, यांचा हरकत काढा। अजिबात प्राण गेला तरी हरकत नाही, पण मागं पुढं पाहायचं नाही। आपण या पोरांकडे बघायचंय। आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, काका जाधव असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, संदीपभाऊ उतारडे असेल, वाणी साहेब असतील, माझी तुम्हाला विनंती आहे का मीडियाच्या माध्यमातून आमचा हा निरोप समजा, आमचा दम समजा, आमचा इशारा समजा, काय समजायचं ते समजा। पण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्त्यांना मी आता पत्र पाठवणार आहे, मिटिंग बोलावणार आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले संघर्ष करायचे। सगळे आजी माझी सरपंच असतील, सगळ्यातली या इकडे ही सगळी शेतकरी मंडळी आहेत। भीमाबाई, तुम्हाला काय वाटतं प्रकल्पाबद्दल? हे प्रकल्प नाहीच झालं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये। तरी सर्वांना अशी हात जोडून विनंती करते की सर्वांनी साथ करावी आमच्या ह्या 15 घरांना। किती लोक राहतात इथं? 15। तुम्हाला जर संघटनेने बळजबरी केली की जर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका एकच आहे, इथून आम्ही जाऊ शकती नाही, जाऊ शकती नाही आम्ही। फार प्राण गेला तरी, प्राण गेला तरी पार लढायला आम्ही तयार आहेत। तुम्हाला हल्ला मारला तर तरी तयार आहेत, आम्ही जायला तयारच नाही। तुम्ही उठणार नाही, ही भूमिका तुमची ठाम आहे का? इथं किती 15-20 घर आहेत आणि मग तिकडे म्हणजे जवळजवळ आज 100 घरं इथली, म्हणजे 7-8 गावाचा आता जे त्यांचा ग्रामसेवक भाऊसाहेब परिपत्रक काय आलं इकडे जरा? तुम्ही सरकारी माणूस आहे, पण सरकारी माणूस आम्हाला फक्त माहिती द्या, जरा वाचून दाखवा आम्हाला, ऐकू द्या लोकांना काय काय परिपत्रक आहे। तुम्ही सरकारी आहे, तुम्हाला हे करता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा ग्रामसेवकने किंवा सरपंचाने कोणी कुठला ठराव द्यायचा नाही। चुकीचा ठराव गेला तर तुम्हाला मात्र या वादळाकडून आणि या जनतेकडून माफी नाही। वाचून दाखवा आम्हाला काय
गाव कोणती ते? काय पत्र आले, कोणती गाव आहेत? या म्हणजे वाचतो पर्यावरण विषयक जनसुनावणी आपली हा. 25 तारखेला 21/8/2026 पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढे ती सुनावणी. शुक्रवारी आज नवळे इथं. तिथं आपण त्याच्या आधी आपण विरोध नोंदवायचा आणि जे पत्र आले त्या पत्राची सगळ्या ग्रामपंचायतीने एकत्र करायची, होळी करायची आणि ती हिडू त्यांना पाठवायची की आम्हाला मिटिंगच मान्य नाही, सुनावणीची गरज नाही. सुनावणीला कडाडून विरोध करायचा ना, विरोध करायचा ना, विरोध करायचा ना. अरे या अदानीचं करायचं काय, या अदानीचं करायचं काय. अशा प्रकारच्या आमच्या भावना तीव्र आहेत. भाऊसाहेब, तुम्ही आम्हाला हे पत्र वाचून दाखवा. जे तुम्हाला पत्र आले ग्रामपंचायतीला ते पत्र माझ्या आया बहिणीला ऐकू द्या, माझ्या बारीक बारीक लहान लहान बोरला ऐकू द्या. वाचा पटापट लवकर. मी अदानी रिन्युएबल एजन्सी 52 लिमिटेड अहमदाबाद गुजरात यांच्या प्रस्तावित मालशेजगार बोरांडे यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी दिनांक 21/8/2026 शुक्रवार रोजी सकाळी 12 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आजनवळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण विषयक जनसुनावणी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. याबाबतची जाहीर सूचना दिनांक 22/7/2026 रोजीच्या दैनंदिन इंडियन एक्सप्रेस व दैनंदिन सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल या कार्यकारी सारांश अहवाल इंग्रजी व मराठीमध्ये सोबत जोडलेला आले असून सदर अहवाल नागरिकांनी मागणी केल्यास अभ्यासासाठी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाबाबत काही लेखी निवेदन प्राप्त झाल्या ती या कार्यालयाकडे 20/8/2026 पर्यंत पाठवण्यात यावी. आज नवळे, देवळे, तळेरान, घाटघर, खटकाळे, निमगिरी, त्याच्यानंतर जळवंडी, खडकुंबे, हेरडी, उसरान, केवाडी, चावंड, मानकेश्वर, केळी, पूर ग्रामपंचायत, शिरोली तर्फे कुकडेश्वर, बेवाडे, बुद्रुक, उच्छेल, आंबोली, भिवाडे खुर्द, हातवीज, इंगळूण, सोनावळे, आंबे गुरुंप. किती एकूण गाव खाली आकडे किती? आकडा नाही ते. साधारणपणे 20-25 गावाची यादी या ठिकाणी वाचलेला आहे. तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतीला केलेला आहे. परंतु तो पत्रव्यवहार करायच्या आतमध्ये कामं बाजूला ठेवून ते राहू दे. काठी, तू शेतकरी आहे ना, अजिबात ती काय इकडे पुढे या काठीचा वापर आपल्याला करायचे. इकडे पुढे दाखव काठी केवढे. हा, या काठीचा वापर करायचा आपल्याला मोर्चाला. या काठ्या सांभाळून ठेवा, पुढे जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतं बा, हा प्रकल्प झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? नाही झाला पाहिजे. विरोध आहे सर्वांचा. बघा, समजा मी ज्या टायमाला आपण संघर्ष करणार, तुम्ही सगळे येणार. हे बघा, पोराला घेऊन, जनावरा घेऊन सुद्धा जायची कचेरीत. तहसीलदार कचेरीवरती आपल्या म्हशी, गाया, कोंबड्या, चितड्या सगळं घेऊन आपण त्या उपोषणाला बसायचं. मान्य आहे का तुम्हाला? सगळेजण ठाम आहेत ना? हे बघा, या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, आम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे आमचा जरी प्राण गेला तरी चालेल, आम्ही तर इथून हटणार नाही. या शेतकऱ्यांचा असा म्हणणं आहे आडोशे वस्तीच्या इथं जवळजवळ 7-8-10 घरा इथं ही बघा पिढ्याच्या मध्ये आपण बघू शकताय. ही जमीन जवळजवळ 4 पिढ्या. आता ही बघा, ही कुठेतरी घडे 4 पिढ्या म्हणजे आता या पोरांची 5वी पिढी, यांची निघेल 5वी पिढी. 4-5 पिढ्याच्या असणारा हे वस्ती ही जर हाणून पाडणार असतील तर मी सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना, कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करीन की सर्वांनी मतभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा. पण हा लढा तुमचा, आमचा आणि बारीक बारीक लेकरांसाठी आहे. उद्या आपलं आयुष्य गेलंय, पण या लेकरांना चांगलं जगता यावं यासाठी आपण खरं तर हे करणार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण सर्वांनीच ताकदीने या संघर्षामध्ये उतरायचे. आणि या ठिकाणी ग्रामसेवक भाऊसाहेबांना जरी या ठिकाणी संघर्षात उतरता न आला तरी भाऊसाहेबांनी आम्हाला कागदपत्री किती पाने भाऊसाहेब ते 200 पाने अहवाल आहे काहीतरी, त्याच्यावरती अजून आपण अभ्यास करतोय. मी चांगल्या प्रकारचा एक भारी वकील देतोय माझ्यातर्फे. या संघर्षासाठी मी एक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी वकील देणार आहे या लोकांच्या भांडण्यासाठी. कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रक्तात भिनले, काम करत आलोय, काम करत राहणार. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी पाठिंबा द्यावा या संघर्षासाठी. कुठल्याही प्रकारचं राजकारण नको, कुठल्याही प्रकारचा पक्ष नको. आपण निपक्षपणे संघर्ष करायचे.
आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, हा दृष्टिकोन खरं तर आपण ठेवलेला आहे. या मीडियाच्या माध्यमातून माझा जाहीर इशारा आहे, माझा स्वतःचा प्राण गेलाय तरी चालेल, स्वतःचा माझा या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल, पण हे आदिवासी वादळ कधीच शांत बसणार नाही, अशा प्रकारचा मी खरं तर इशारा या ठिकाणी देतोय. आणि परत एकदा आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी या अदानीला आपण एकदा निरोप देऊया. अरे या अदानीचं करायचं काय? या अदानीचं करायचं काय? जमीन आमची हक्काची, जमीन आमची हक्काची,